मी आपटलो जोरात, लॉस झाला माझा, ₹1,00,000 लॉस झाला. तिथून जी कमाई आणत होतो त्याच्यातली कमाईतला थोडा थोडा भाग माझा वेस्ट जात होता. कारण मसाल्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपनीने हात रोवून बसलेले, एव्हरेस्ट कंपनी, सुहाना, रामबंधू. आता यांना या 40 वर्षाच्या कंपनीला फाईट देणं आपल्याला शक्य नाही. शक्य आहे पण पैसा नाही. नंतर मी फरसान उद्योगामध्ये हात घालायचा प्रयत्न केला. तेलाचे भाव कमी जास्त किंवा फरसांमध्ये ऑलरेडी 50 वर्ष 40 वर्षाची मुरब्बी प्लेअर, त्याच्यामध्ये ऑटोमेशन प्लांट. म्हणजे काय असतं, व्यवसायात आपण दोन प्रकार वापरू शकतो. एक तर खूप पैसा असला ब्रँडिंगने बूस्ट घेऊ शकतो. जिओ सारखं आज तुम्हाला आम्हाला जिओची कंपनी स्टार्ट करता येईल का? तुमच्याकडे आयडिया आहे, त्या आयडियाला काही किंमत नाही. तुमच्याकडे पैसा नाही ना. जिओ सारखी कंपनी मी किती जरी ओरडलो, किती जरी अख्ख्या कोपरावरला जरी पैसा लावला तरी जिओ सारखी आपण कंपनी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात हात घालायचा नाही. त्याच्यात हात घालायचा याचा अर्थ असा नाही की आपण हरलो किंवा आपण जिंकू शकत नाही. आपण रस्ता बदलायचा. तुम्हाला जर म्हटलं इथून दिल्लीपर्यंत जायचं आणि पायी जा, आजच्या काळात कशाला जायचं? काही गरजच नाही दिल्लीला जायची. एक वेळेस दिल्लीला जायचं नाही, नाही तर फ्लाईट धरायची, नाही तर रेल्वेने जायचं. पायी का जायचं? म्हणजे हा मार्ग खूप स्लो आहे. तुम्ही म्हातारे होऊन जाशाल. आपल्याला एवढा टाइम नाही. आपल्याला पाहिजे पटकन, फास्ट, लगेच ग्रोथ पाहिजे. मग आपण काय करतो, हे मोटिवेशनल स्पीकरचं आहे ना, एखादा अंबानी, अडाणी, ते इलॉन मस्क, याचे आपण काहीतरी व्हिडिओ पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की असा उद्योग आपल्याकडनं व्हावा. हा काय लगेच होत नाही. त्या माणसाची त्याच्यात 40 वर्ष 50 वर्षाची मेहनत असते. तर आपल्याला हे रमी खेळून आणि तुम्ही जे मोबाईलवर गेम खेळतात तर त्याच्यातून काय पैसा मिळत नाही. गेम खेळणारे जे पोरं आहेत ना, त्यांचे तुम्ही घर बघायचे आणि जे जे गेम कंपनीचा जो मालक आहे त्याचं एकदा घर बघायचं. म्हणजे गेम बनवणारा पैसे कमवतोय, गेम खेळणारा नाही. हे एकदम बेसिक नॉलेज आहे. कोणी तुम्हाला कशाला फुकट पैसे कोण देईल, कशाला देईल, काय घे नाही. तुम्ही काय त्याचे जावई थोडीचे. तर ही गोष्ट कळायला पाहिजे की गेम खेळून पैसा मिळत नाही. किंवा तुम्ही ते मोबाईलवर शेअर मार्केट बघून माझ्या मित्रांनी एवढे कमवले. तुमच्या मित्रांनी शेअर मार्केटमध्ये जर 10,000 कमवले असेल तर त्याला एकदा विचारा आधी घातले किती होते. तो म्हणत माझे 30 गेले तेव्हा मला 10 मिळाले. ते हे शॉर्टकट आहेत. या शॉर्टकट पासून आहे ना सध्या लांब राहायचं. आज मला शेअर मार्केट काही समजत नाही. माझा ₹1 इन्व्हेस्ट नाही. अरे समजत नाही. ज्या वेळेस माझ्याकडे 10 लाख रुपयाची एखादी ऍसेट असेल, 10 लाख रुपयाचं माझ्याकडे बॅलन्स आहे, त्यावेळेस मी ते उद्योग कराल ना. आपल्या घरात खायला आपल्याकडं किराणा नाही, भाजीपाला नाही, आपलं घर गळतं आणि आपण ते गेम मध्ये